कोविड संकट काळात सरकारनं योग्य वेळी घेतलेले धोरणात्मक निर्णय आणि आर्थिक सुधारणा यामुळे या संकटावर भारताला मात करता आली असं केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं। त्या आज बंगळुरू इथं विचारवंतांच्या सभेत बोलत होत्या। कोविड महामारीच्या काळातील भारताच्या भूमिकेला आज जागतिक समुदायाकडून मान्यता मिळत आहे असंही त्यांनी सांगितलं। आज भारत जगातील सर्वाधिक वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था ठरत आहे। देशात सेमीकंडक्टर परिसंस्थेचा वेगाने विकास होत असल्याचंही सीतारामन म्हणाल्या। 2020 ते 2022 दरम्यान कोविड महामारी आणि रशिया-युक्रेन संघर्षामुळे जगभरात आर्थिक गंभीर परिस्थिती उभी राहिली। मात्र या बिकट काळात भारतानं गरिबांना अन्नधान्याचा पुरवठा केला, सूक्ष्म आणि लघु उद्योग, महिला तसंच ज्येष्ठ नागरिकांना सहाय्याचा हात पुढे केला, तसंच जनतेला लसही उपलब्ध करून दिली। सरकारनं हाती घेतलेल्या आर्थिक सुधारणांमुळे व्यवस्था पारदर्शक बनली आणि ईज ऑफ डुईंग बिझनेसमध्येही सुधारणा झाली असंही सीतारामन यांनी सांगितलं। कोविड महामारी दरम्यान भारतानं हाती घेतलेल्या धोरणांना आता जागतिक पातळीवर मान्यता मिळत आहे असंही त्या म्हणाल्या।